नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार सांडे. माझ्या TS मराठी डायरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण निघालोय महादेवाचं दर्शन करण्यासाठी. हे बघा, हे आहे भुवनेश्वर मंदिर. हे मंदिर नारंगी स्टॉप पासून थोडं आतमध्ये आहे. हे बघा, इथे पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे पाय धुण्यासाठी. पाय धुवून झाल्यावर आम्ही मंदिरात प्रवेश केला. बघा, सर्व भाऊ क्षितिज सुद्धा आहे आमच्यासोबत. मस्त वाटलं, एकदम थंड आणि शांत जागा. दुपारची वेळ होती, साधारणतः 12-12:30च्या आसपास आम्ही आलो होतो, त्यामुळे गर्दी नव्हती. सर्वजण आम्ही दर्शन घेतोय आरामात. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मेन रस्त्यापासून थोडं आतमध्ये आहे, त्यामुळे इथे कसलाही गोंधळ गडबड नाही, एकदम शांत वाटतं इकडे आल्यावरती. इथे शैक्षणिक सहल म्हणजे छोट्या मुलांची सहल सुद्धा येतात. आमची सुद्धा सहल आली होती इकडे. आम्ही तेव्हा मराठी शाळेत होतो, 3री-4थीला. आता बाहेर पडलो. इथे मंदिराच्या डाव्या बाजूला समोरच दत्ताचं मंदिर आहे. हे बघा, इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. बघा, छान मूर्ती आहे. हा बघा, आमचं बबडी क्षितिज नमस्कार करतोय. दर्शन झाल्यानंतर मी बाहेर पडलो. ही मंदिराची मागील बाजू आहे. इथे बघा, खूप जागा आहे इथे, डाव्या साईडला, उजव्या साईडला. जागा इथे खूप असल्यामुळे मुलं आरामात इथे बसतात. हे मंदिराच्या उजव्या बाजूला आहे ते तळाव आहे. हे थंडगार असं पाणी आहे बघा. ही मंदिराची फ्रंट बाजू आहे समोरून. बघा, झूम केले. अजून भक्त येतात आपले दर्शनासाठी. या झाडांमुळे इथे थंडावा कायम असतो, तुम्ही कधी पण या. हे आमचं बबडी, इथे त्याचं जायवळ केलं होतं. जायवळ सुद्धा करतात मुहूर्तानुसार. याच ठिकाणी जायवळ केलं होतं. एक मेमरीज म्हणून आम्ही ऍड केले. आता हा पुढील व्हिडिओ आहे तो महाशिवरात्रीचा आहे. हा मेन रोड आहे. इथून आतमध्ये सरळ एक 10 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. वरती डोंगराच्या पायथ्याशी सरळ सरळ रस्ता जातो आतमध्ये. हे बघा, हे बघा, सर्व शिवभक्त येताना दिसत आहेत महादेवाचं दर्शन करण्यासाठी.
हे बघा, जत्रा भरली बघा. इकडे लहान मुलांची खूप मजा असते. सर्व खेळणी, खाऊ सगळं असतं. बघा जत्रेचं वातावरण कसं भरलंय. प्रसन्न वाटतं एकदम छान. बघा लाईन बघा किती फार वरपर्यंत, पूर्ण वरपर्यंत गेली होती. 3 ते 4 जण एका लाईनीत होते. हे बघा फार बघा, हे बघा लाईन कंटिन्यू आहे. आतमध्ये पण अशीच लाईन फिरलेली होती. हे बघा कलिंगड, आम्ही कलिंगड सुद्धा घेतलं. जत्रेला येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वजण कलिंगड आवडीने घेतात आणि आवर्जून घेतात. हे बघा, हे लांबचं व्ह्यू आहे. मंदिर पूर्ण सजवलेलं असतं. जत्रा फिरून झाल्यानंतर आम्ही तसंच निघालो आणि ते स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी थांबलो. हे बघा स्वामी मूर्ती, इथे सुद्धा पादुकांचं दर्शन घेतलं. आणि यांनी इथे कोकम सरबत आणि राजगिरा लाडू शिवभक्तांसाठी ठेवला होता. खरंच खूप खूप धन्यवाद यांचे. अतिशय मस्त असं कार्यक्रम राबवला होता. आणि हे बघा पालखी अर्ध्या रस्त्यात आम्हाला भेटली. जाताना आम्ही लगेच थांबलो आणि पालखीचं दर्शन घेतलं. हे बघा, अशा पद्धतीने आम्ही महादेवाचं दर्शन केलं. तुम्ही सुद्धा या भुवनेश्वर मंदिराला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.